सर आता पेशंट स्पेसिफिक किंवा रुग्णांना जे स्वतःला काही अजून कोमॉर्बिडिटीज असतात, दुसरे आजार असतात, त्याच्यामुळे त्यांच्या मनात भीती असते की मला डायबिटीज आहे किंवा मला क्रॉनिक किडनी डिसीज आहे किंवा हायपरटेन्शन खूप जास्त आहे. तर हे सगळं असताना मी सर्जरी केली पाहिजे की नाही? करेक्ट. हा खूप चांगला प्रश्न आहे. बहुतेक वेळा ज्या रुग्णांवर मी शस्त्रक्रिया करतो त्यांचं वय 60-65 ह्याच्या पुढेच असतं आणि त्यामुळे काही ना काही त्यांना मेडिकल आजार असतोच. डायबिटीज म्हणा, हाय ब्लड प्रेशर म्हणा, अस्थमा म्हणा, कोलेस्ट्रॉल हाय असू शकतं, किडनी इश्यू असू शकतात किंवा हार्ट इश्यू असू शकतात. हे जे सगळे मेडिकल प्रॉब्लेम्स आहेत हे आम्ही अगदी बारकाईने बघतो. आमचे फिजिशियन्स आहेत, ॲनेस्थेटिस्ट म्हणजे भूलरोग तज्ज्ञ आहेत, ते सगळे मेडिकल कंडिशन्स नील किंवा ऑप्टिमाइज करतात. एक एक आपण एक्झाम्पल घेऊ. समजा पेशंटला हाय BP असेल तर त्याचे अँटी हायपरटेन्सिव्ह मेडिसिन्स आम्ही ऑपरेशनच्या दिवसापर्यंत देतो आणि BP नॉर्मल असल्याशिवाय पेशंट आत घेत नाही OTमध्ये. काही लोकांना हृदयाचे प्रॉब्लेम असतात, एन्जिओप्लॅस्टी बायपास सर्जरी झाली असते, त्यांना ब्लड थिनर म्हणजे रक्तपातळ व्हायच्या गोळ्या चालू असतात. त्या रुग्णांना आम्ही त्या गोळ्या 4 ते 5 दिवस आधी ऑपरेशनच्या बंद करतो आणि नंतर 3 दिवसांनी चालू करतो. कार्डिओलॉजिस्ट जे आमचे आहेत ते पण ऑपरेशनच्या वेळेस उपलब्ध असतात किंवा ऑपरेशननंतरही उपलब्ध असतात. कधीकधी कॅथलॅबची काही जरूर पडली तर ती पण आता संचेती हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहे. तिसरं आणि महत्त्वाचं म्हणजे डायबिटीज, याच्याबद्दल मी थोडं बोललो. मधुमेहाचा जो प्रॉब्लेम आहे, हाय ब्लड शुगर, हा एक महत्त्वाचा विषय आहे कारण ह्याच्यामुळे इन्फेक्शन व्हायची रिस्क ही वाढते. ह्याच्यात काही अतिशयोक्ती नाही आहे. ती इन्फेक्शनची रिस्क कशी कमी करायची म्हणजे ब्लड शुगर लेवल ही कमीत कमी 150च्या आसपास ऑपरेशनच्या दिवशी ठेवावी. त्याच वेळेस इन्शुलिन, जर पेशंट ओरल ड्रग्जवर असेल, ओरल अँटी डायबेटिक त्याच्या गोळ्या चालू असतील तर ते आम्ही हमखास इन्शुलिनला कन्वर्ट करतो. कारण त्याच्यामुळे त्याचं जे ब्लड शुगर कंट्रोल आहे पेरी ऑपरेटिव्ह पिरियडमध्ये तो राहतो आणि बहुतेक वेळा इन्शुलिन ऑपरेशननंतर 15 दिवस म्हणजे टाके काढूस तोपर्यंत कंट्रोल करतो आणि जेव्हा टाके निघतात, कोरडे निघतात, मग ऑपरेशनची नंतरची होण्याची इन्फेक्शनची भीती जवळजवळ नसतेच. नेफ्रोलॉजिस्ट आहे, आमच्याकडे डायलिसिस मशीन आहे, तर त्या जरी काही ऑपरेशननंतर काही जरूर पडली तर त्या सगळ्या सेवा आमच्याकडे उपलब्ध आहेत आणि त्यामुळे किडनी पेशंट्स पण अगदी व्यवस्थित आम्ही शस्त्रक्रिया करून त्यांच्यावर यशस्वीरित्या त्यांच्या वेदना मुक्त करू शकतो.